नमस्कार. 29 मार्च 2025 शनी अमावस्या ही अत्यंत महत्वाची अमावस्या आणि तो अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण त्या दिवशी दोन विलक्षण गोष्टी आहेत. एक म्हणजे शनी अमावस्या देखील आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यग्रहण देखील त्याच दिवशी आहे. तर भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण हे दुपारी 2:30 ते 4:15 या दरम्यान आहे. म्हणजे 4:17 तो ग्रहणाचा काळ आहे. तर या दिवशी काही गोष्टी आपण करायच्या आहेत. बघा, ह्याला आपण आध्यात्मिक स्वरूपात नाही तर क्वांटम फिजिक्सच्या स्वरूपात आपण बोलूया. मुळात अध्यात्म आणि क्वांटम फिजिक्स हे दोन्हीही एकच आहे. फक्त काय आहे की सर्वसामान्य माणसांना एनर्जी आणि व्हायब्रेशनची भाषा समजली नसती, म्हणून आपल्या संतांनी, ऋषीमुनींनी पुराणांमध्ये त्याला एका मंत्र साधनेने किंवा विविध ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे एव्हरीथिंग इज एनर्जी. सो ज्या गोष्टींमध्ये ते एनर्जी आणि व्हायब्रेशन्स तुम्ही घेऊ शकता, त्या पद्धतीचे ते रिच्युअल्स, ते कर्मकांड आपल्याला सांगितलेलं आहे. तर काय करायचं आहे या दिवशी? बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे ग्रहण. तर ग्रहणाच्या वेळेला जी राहूची फ्रिक्वेन्सी स्ट्रॉंग असते आणि राहूची फ्रिक्वेन्सी आपल्याला एकतर पॉझिटिव्ह रिझल्ट सुद्धा आयुष्यात देते किंवा निगेटिव्ह रिझल्ट सुद्धा देते, परंतु आपण त्याला युटिलाइज कसं करतोय, त्याला ऍक्टिव्हेट कसं करतोय, त्याच्यावरती डिपेंडेबल आहे ना. मग त्यावेळेला, ज्या वेळेला हे ग्रहणाचा जो काळ आहे, त्यावेळेचं जी फ्रिक्वेन्सी आहे त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. तर त्यावेळेला आपण एखादा ऑफर्मेशन्स, एखादा स्विच वर्ड्स, एखादा मंत्र जप, जो काही तुम्हाला तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमनुसार जो ऑफर्मेशन्स तुम्हाला करायचा आहे, जो मंत्र जप करायचा आहे, जो स्विचवर जप करायचा आहे, तो तुम्ही तसा तुम्ही करू शकता आणि त्याचा जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यात तुम्हाला फायदा ठरेल. कारण ज्याला आपण जे योग, करण, तिथी किंवा मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, ती फ्रिक्वेन्सी असते एक प्रकारची आणि समान फ्रिक्वेन्सी एकमेकांना अट्रॅक्ट करते. मग आपल्याकडनं जर त्या फ्रिक्वेन्सीला जर समान गोष्टी, समान व्हायब्रेशन पोचलं, तर त्याचा आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त चांगला रिझल्ट यायला सुरुवात होते किंवा आपल्या आयुष्यातले जास्तीत जास्त होणाऱ्या लॉस पासून, वाईट गोष्टींपासून आपलं प्रोटेक्शन मिळतं. तर त्या फ्रिक्वेन्सीचा आपल्याला जास्तीत जास्त चांगला उपयोग करायचा आहे आणि ती फ्रिक्वेन्सी 2:30 ते 4:17 म्हणजे जे ग्रहण आहे त्यावेळेला ती असणार आहे. तर त्यावेळेला ऑफर्मेशन्स करा, स्विचवर्ड्स करा, मंत्र जप करा, जेवढं करता येईल तेवढं करत राहा. आपलं व्हायब्रेशन्स जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बनवा, आपला ओरा जास्तीत जास्त क्लीन करा. हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी शनी अमावस्या देखील आहे. आता शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्या दिवशी कोणी मंदिरात जाऊन तेलाभिषेक करेल, शनी मंत्र बोलतील, त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने उपासना करतील, चांगली गोष्ट आहे. परंतु शनी महाराजांना ह्या गोष्टींपेक्षा तुम्ही जी कर्मांमधून जी स्वच्छता दाखवणार आहात ना, ती जास्तीत जास्त त्यांना प्रसन्न करवते. आपल्या कर्मात जी जो काही मलिनता आहे ते स्वच्छ करण्यासाठीच तर शनी महाराज आपल्या आयुष्यात असतात. ऍज अ प्लॅनेट म्हणून जिकडे स्वच्छता असते ना, तिकडे शनी जो ग्रह आहे, सॅटर्न आहे, तो पॉझिटिव्ह असतो. मग हीच गोष्ट आपल्याला त्या दिवशी जास्तीत जास्त अट्रॅक्ट करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त स्वच्छता करायची आहे. देवळांची विशेष करून स्वच्छता केली, कारण तिकडे जे
फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते जास्तीत जास्त ऍक्टिव्ह करण्यासाठी, लोकांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं पेरण्यासाठी आपण तिकडे क्लिन्झिंग करतो आहे. त्या क्लिन्झिंग प्रोसेसमध्ये जर आपण जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन केलं, जास्तीत जास्त देवळांची सफाई केली, आपण त्या दिवशी जास्तीत जास्त स्वच्छता केली, घराची स्वच्छता केली, तर त्याचा फायदा आपल्या आयुष्यात खूप छान होईल. लोक शनी महाराजांचा त्रास होऊ नये म्हणून रत्न घालतात आहेत, जप करतात आहेत, परंतु त्यापेक्षा त्यांनी जर जास्तीत जास्त स्वच्छतेकडे लक्ष दिलं ना, तर शनी महाराज जास्त प्रसन्न होतात. मग ही स्वच्छता आपल्या कर्मात हवी, आपल्या मानसिकतेमध्ये हवी, आणि विशेष करून आपल्या घरामध्ये हवी. किंवा ज्या ठिकाणी स्वच्छतेची कार्य आहेत, सामाजिक कार्य आहे, सोशल वर्क आहे, तिकडे जर आपण कॉन्ट्रीब्युशन केलं, त्याच्याने शनी महाराज अगणित प्रसन्न होतात. सो त्या दिवशी जर तुम्ही स्वच्छतेला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं, तर शनी महाराजांची जास्तीत जास्त कृपा तुमच्या आयुष्यात निर्माण व्हायला सुरुवात होईल. कितीतरी तुमच्या आयुष्यातलं, ज्याला तुम्ही साडेसाती म्हणताय, धैया म्हणताय, पनौती, असं जे काही वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात, त्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. शनी महाराजांचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनुभवायला भेटेल. तर ह्या दिवशी या दोन महत्वाच्या गोष्टी, एक म्हणजे स्वच्छता आणि दुसरं म्हणजे चॅन्टिंग, व्हायब्रेशन स्वतःच वाढवायचं आहे. या दोन गोष्टी करा आणि आपलं आयुष्य समृद्ध बनवा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आपल्या सहकार्यांकडे, मित्रांकडे, मेंटर्सकडे, आणि ज्याला गरज आहे त्याला. सगळ्यांनी लाभ बनवा या या दिवसाचा, या व्हिडिओचा, आणि आपलं आयुष्य समृद्ध करा. थँक्यू. धन्यवाद.